हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवी व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत। तर लास्ट टाइम आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेनच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली होती। NCERT चा आपला सेल द युनिट ऑफ द लाईफ हा चॅप्टर चालू आहे। तर मग चला आपण आपल्या पुढच्या सेक्शन कडे वळू आणि हे जे पुढचं सेक्शन आहे ते आहे बेटा प्लांट सेल वॉल, यूकॅरियोटिक सेलची सेल वॉल कशी असणार आहे। In the last time we were discussed about the cell wall which is absent in animal cell. ॲनिमलच्या सेल मध्ये सेल वॉल आपल्याला अजिबात दिसून येत नाही। तर मग मोस्टली this type of the cell wall is found in only plant cell. So let's start to know about it. तर मग आपण जाऊ आणि याच्याबद्दलची चर्चा करू। हे सेल वॉल वगैरे काय असणार आहे बेटा? सेल वॉल जनरली एक नॉन लिव्हिंग रिजिड स्ट्रक्चर असणार आहे। त्याचा आपण इथं स्ट्रक्चर समजून घेऊ। नॉन लिव्हिंग असणार सेल वॉल काय आहे? नॉन लिव्हिंग आहे। तसंच नेचरने विद्यार्थ्यांनो ते रिजिड असणार आहे बेटा। रिजिड यानी कडक, टणक, रिजिड स्ट्रक्चर आहे आणि त्या रिजिड स्ट्रक्चरला आपण सेल वॉल असे म्हणतो। काय म्हणतो रे? सेल वॉलची काय व्याख्या असणार आहे? इट इज अ नॉन लिव्हिंग असणार, रिजिड म्हणजे कडक किंवा टणक असणार अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे त्याला सेल वॉल असे आपण म्हणणार आहोत। आता हे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर प्रेझेंट असते। इथे लिहिले प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि हे प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल दिलेत म्हणजे ते बाहेर प्रेझेंट असणार आहेत मोस्टली। म्हणून आपण असं सांगू त्याबद्दल की इट फॉर्म्स द आउटर कव्हरिंग फॉर द प्लाझ्मा मेम्ब्रेन। ओके, लिहू इथं इट फॉर्म्स आउटर कव्हरिंग फॉर प्लाझ्मा मेम्ब्रेन। म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन साठी ती आउटर कव्हरिंग आहे, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन साठी ते बाहेरचं आवरण आहे। ठीक आहे ना, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेरचं एक आवरण आहे आणि त्याला आपण हे म्हणणार आहोत आपला सेल वॉल। आता कुणामध्ये आहे असं आवरण? ॲनिमल सेल मध्ये आहे का? प्लांट सेल मध्ये आहे का? तर प्लांट सेल मध्ये नेमकं कुणामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतं? तर सच टाइप ऑफ द सेल वॉल्स आर जनरली फाउंड इन फंजाय अँड प्लांट्स। एक्झाम्पल इथं लिहू आपण फंजाय अँड प्लांट। या प्लांट मध्ये आणि फंजाय मध्ये तुम्हाला ह्या पद्धतीची आउटर कव्हरिंग प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर दिसेल आणि त्याला विद्यार्थ्यांनो आपण म्हणणार आहेत बेटा सेल वॉल। मग आता सेल वॉल मग सर ही ॲनिमल सेल मध्ये प्रेझेंट असेल का अब्सेंट? डेफिनेटली सेल वॉल इज अब्सेंट इन ॲनिमल सेल। सेल वॉल इज अब्सेंट इन ॲनिमल सेल। ॲनिमलच्या सेल मध्ये काय नसणार आहे? सेल वॉल अब्सेंट असणार आहे, फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, सेल वॉल नसते। आणि मग ही कुणामध्ये आहे असं कळलं आपल्याला? तर प्लांट मध्ये आणि दुसरी गोष्ट फंजाय मध्ये प्रेझेंट असणार आहे। आता हे जे प्लांट सेल आहे तर प्लांट सेल कन्सिस्ट ऑफ सेल वॉल आणि प्रोटोप्लास्ट। ठीक आहे, प्लांट सेलची आपण जर चर्चा करायला सुरुवात केलेली आहे। प्लांट सेल कन्सिस्ट ऑफ दोन गोष्टी प्रेझेंट आहेत। एक म्हणजे विद्यार्थ्यांनो सेल वॉल आणि सेल वॉलच्या आत आहे प्रोटोप्लास्ट। ज्या प्रोटोप्लास्टला आपण मराठीमध्ये विद्यार्थ्यांनो जीवद्रव्य असे म्हणतो बेटा। दीज आर द टू इम्पॉर्टंट टाइप ऑफ द कंपोनेंट्स आर फाउंड इन दी प्लांट सेल। म्हणजे प्लांट सेल मध्ये असं म्हणू आपण की ते अतिशय महत्त्वाचे दोन घटक असणार आपल्याला दिसणार आहेत। आता हे काय करणार आहेत तर
या दोन गोष्टींमध्ये डिव्हिजन झालेलं दिसणार आहे आपल्याला, की उदाहरणामध्ये काय की प्रोटोप्लाझम ऑफ द सेल आहे, प्रोटोप्लाझम ऑफ द सेल आहे. त्यानंतर प्रोटोप्लास्ट जे आहे ते प्रोटोप्लाझम ऑफ द सेल. इथं बघू आपण प्रोटोप्लाझम ऑफ सेल is called is प्रोटोप्लास्ट. वाक्य परत एकदा आपण छान लक्षात घेणार आहात. काय लिहिले? प्रोटोप्लाझम जीवद्रव्य, सेलच्या जीवद्रव्याला आपण प्रोटोप्लास्ट असे म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? प्रोटोप्लास्ट. कशाच्या? प्रोटोप्लाझम ऑफ द सेलला आपण प्रोटोप्लास्ट असे कन्सिडर करणार आहोत. आता हे जे प्रोटोप्लास्ट आहे ते प्रोटोप्लास्ट डिफरन्शिएट होतं बेटा. म्हणजे प्रोटोप्लाझम हा जो एक कन्सेप्ट किंवा एक टर्म आहे, तर ह्या टर्मला आपण इंडिव्हिज्युअल किंवा स्वतंत्र अशी एक गोष्ट नव्हे ती. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाइप ऑफ द सबस्टन्सेस ऑर डिफरंट टाइप ऑफ द फॅक्टर्स. मग हे अनेक फॅक्टर्स एकत्र आल्यावर आपण त्याला प्रोटोप्लाझम असं म्हणायचं आहे. उदाहरणामध्ये विद्यार्थ्यांना आपण असं सांगू की प्रोटोप्लाझम बेसिकली डिफरन्शिएटेड इनटू प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये, सायटोप्लाझम मध्ये, न्यूक्लियस मध्ये आणि व्हॅक्युअल मध्ये. म्हणजे हे चार घटक जर एकत्र केले आपण तर आपण त्यांना काय म्हणू शकतो किंवा म्हणायचे? प्रोटोप्लाझम असं म्हणायचं आहे. मग आपण ही गोष्ट इथं लिहू. प्रोटोप्लाझम differentiated into protoplasm differentiated into एक म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, एक प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर काय असणार आहे? तर सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे, व्हॅक्युअल आहे. त्यानंतर आहे सायटोप्लाझम, त्यानंतर आहे न्यूक्लियस आणि त्यानंतर व्हॅक्युअल. म्हणजे काय लक्षात आलं रे आपल्या सगळ्यांच्या? की प्रोटोप्लाझम constitute the four important part. the four important part पासून तो तयार झालेला आहे आणि ते तयार झालेले फोर इम्पॉर्टंट जे पार्ट्स आहेत त्यात प्लाझ्मा मेम्ब्रेन पहिला आहे, सायटोप्लाझम दुसरा आहे, किंवा सिरियल न काही असो बेटा ते. सो देयर इज अ फोर इम्पॉर्टंट टाइप ऑफ द कंपोनेंट नीड टू बी कॉन्स्टिट्यूट द प्रोटोप्लाझम ऑफ द प्लांट सेल. आता बघू यांचे काही फंक्शन्स आहेत बेटा. हे फंक्शन्स कोणत्या प्रकारचे असणार आहेत? आपल्या सेल वॉलचे. सेल वॉल काय फंक्शन करतं, त्या सेल वॉलचे फंक्शन्स कसे आहेत आपण ते बघू. काय असणार आहे? सेल वॉल काय करतं बेटा? गिव्ज शेप. म्हणजे एक गोष्ट कुठल्याही प्रकारच्या सेलला शेप देण्याचा कार्यक्रम, म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणू आपण की आकार देण्याचा कार्यक्रम हे करतात. तसेच इट प्रोटेक्ट द सेल फ्रॉम मेकॅनिकल डॅमेज. तसेच इट प्रोटेक्ट सेल फ्रॉम मेकॅनिकल डॅमेज और इन्फेक्शन. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शन पासून आणि मेकॅनिकल डॅमेज पासून, या दोन गोष्टीपासून वाचवण्याचं काम विद्यार्थ्यांना या सेल वॉलनं करायचं आहे. म्हणजे देयर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टाइप ऑफ द फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय दीज सेल वॉल इन द प्लांट सेल. नंबर नेक्स्ट बेटा, सेल टू सेल इंटरॅक्शन टेक्स प्लेस. सेल टू सेल interaction takes place through cell wall. म्हणजे
या सेल वॉलच्या द्वारे काय घडतं रे बेटा, सेल टू सेल इंटरॅक्शन. म्हणजे काय, one cell get connected or one cell get related or connected to each other with the help of that cell wall. म्हणजे काय तर सेल वॉल ही दुसऱ्या सेल सोबत इन कॉन्टॅक्ट राहते. देर आर सेव्हरल टाइप ऑफ द सबस्टन्सेस विच नीड टू बी सप्लाय फ्रॉम one cell to another cell. At that instant these cell wall play very important for transferring the various type of material. ओके ना, म्हणून दोन सेल अगदी क्लोज असतात. जसं समजा ह्या पद्धतीने विद्यार्थ्यांनो ह्या दोन सेल्स आहेत आणि बघा हे सेल वॉल आहे, तर यामधून इकडे येणे किंवा इकडचे सबस्टन्सेस इकडे जाणे अशा पद्धतीचं काम ज्याला आपण सेल टू सेल इंटरॅक्शन म्हणतो, ते सेल टू सेल इंटरॅक्शन करण्यासाठी सेल वॉलचा अत्यंत इम्पॉर्टंट रोल आपल्याला दिसून येतो. तसेच इट प्रोव्हाइड द अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्यूल. आता इथं काय करतो, इट प्रिव्हेंट entry of undesirable macromolecules. म्हणजे अनडिझायरेबल कोणते विद्यार्थ्यांनो, दोज मॉलिक्यूल which may be harmful to the cell, which may be unnecessary for the cell, which may be unwanted for the cell. सेल साठी नको असलेले, सेल साठी घातक असणारे, सेल साठी हार्मफुल असणारे अशा पद्धतीच्या मॅक्रोमॉलिक्युल्सला, मॅक्रोमॉलिक्युल याने आकाराने मोठे असणारे, मॅक्रो मीन्स रिलेटेड टू दी साइज, तर लार्ज साइज द मॉलिक्यूल शुड नॉट बी एंटर इनसाइड द सेल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सेल वॉल. म्हणजे हे सेल वॉलला करायचं आहे आणि इथे लिहिले अनडिझायरेबल. अनडिझायरेबल याने अनावश्यक, आवश्यक नसलेले मॉलिक्युल्स जे आहेत ते सेल मध्ये एंट्री करणार नाहीत. तर दीज आर द बेसिक टाइप ऑफ द फंक्शन्स ऑफ, कुणाचे तर ते बेसिक टाइप ऑफ फंक्शन्स आहेत विद्यार्थ्यांनो आपल्या ह्या सेल वॉलचे. तर बघू आता आपण सेल वॉलचे जे काही कंपोनंट आहेत त्याचे टाइप. एक गोष्ट सांगतो विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांना की ही जी सेल वॉल आहे तर ती सेल वॉल वेगवेगळ्या पदार्थांनी बनलेली असते. द सेल वॉल ऑफ द प्लांट सेल इज कंपोज्ड ऑफ डिफरंट टाइप ऑफ द केमिकल सबस्टन्सेस. मीन्स एव्हरी टाइप ऑफ द प्लांट सेल डू नॉट शो सेम टाइप ऑफ द कंपोनंट. म्हणजे तुम्ही असे समजाल की या प्रत्येक प्रकारच्या सेलमध्ये कंपोनंट जो आहे, ज्या कंपोनंटनं सेल वॉल बनली ते सारखे असतात का? नव्हे बेटा. आता अल्गी मध्ये गेलात तर तिथं वेगळं दिसेल आपल्याला सेल वॉलचं कंपोनंट, सेल वॉल ज्या घटकांनी बनली ते घटक वेगळे. बेटा आपण युग्लिनॉइड मध्ये गेलो त्यांच्यामध्ये आपल्याला वेगळे दिसतील. बेटा बॅक्टेरियाच्या सेलच्या वॉलची चर्चा केली तर ते घटक वेगळ्या वेगळ्या घटकांनी बनलेले दिसतील आपल्याला. तर अशा पद्धतीनं सेल वॉल ज्या ज्या ऑर्गॅनिझमला असते, प्लांट सेल मध्ये असेल, काही लोअर ॲनिमल्स मध्ये असेल, तर अशा प्लांट सेल, अशा ज्या सेल वॉल आहेत त्या सेल वॉल कुठल्या प्रकारच्या केमिकल कंपोनंटनं बनलेल्या आहेत त्याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण बघू टाइप ऑफ द सेल वॉल कंपोनंट. टाइप्स ऑफ सेल वॉल कंपोनंट. आता हे जरा नीट साठी अत्यंत गरजेचं असणार आहे, नीट साठी अत्यंत गरजेचं असणार आहे. तर आपण थोडं ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर सर्वप्रथम जाऊ आपण अल्गी. शेवाळ माहिती आहे सगळ्यांना? यस. शेवाळाच्या ज्या सेल असतात तर त्या सेलच्या ज्या काही वाल आहेत, वाल भित्तिका सेल वाल, या बनलेल्या आहेत सेल्युलोज या घटकाने, गॅलेक्टन्स नावाच्या घटकाने, मन्नान्स नावाच्या घटकाने आणि काही मिनरल्स सुद्धा त्यात आपल्याला सापडतात जसे की कॅल्शियम कार्बोनेट.
तर हे घटक एकत्र येतात किंवा अशा घटकाच्या मदतीनं आल्गीच्या सेल वॉल तयार होतात, हे लक्षात ठेवायचंय. आलं लक्षामध्ये? बघू, इथे लिहू आपण नंबर 1, आल्गी सेल वॉल जी आहे, हे एमसीक्यू ला विचारलं जातं म्हणून आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. सेल्युलोज गॅलेक्टन्स मन्नान्स अँड मिनरल्स लाईक कॅल्शियम. मिनरल्स बी आहेत, काही क्षार बी आहेत त्यामध्ये आपल्याला दिसून येतील आणि त्यांना आपण कॅल्शियम कार्बोनेट असे म्हणू. कॅल्शियम कार्बोनेट, ठीक आहे. तर आता इथं लक्षात घ्या, आल्गीची सेल वॉल कशाने बनलेली लिहिलेली आहे. आल्गीच्या सेलची सेल वॉल जी आहे ती हे बघा, हे केमिकल घटक आहेत त्याच्यामध्ये बनलेले, सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मन्नान्स, मिनरल. अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला नीट मध्ये सीईटी मध्ये विचारले जाऊ शकतात की द वॉल ऑफ द सेल ऑफ द algae मेड अप ऑफ विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स, खालीलपैकी कुठल्या घटकाचे बनलेले आहेत. तर सेल्युलोज असेल, गॅलेक्टन्स असेल, मन्नान्स असेल, हे आहेत. ओके ओके. आणि त्यानंतर निघू आपण आता दुसरं बघू काय आहे. आपल्याला बॅक्टेरिया माहिती आहे, हो माहिती आहे. चला बॅक्टेरियल सेल वॉल कशाची बनलेली आहे त्याची चर्चा करू. बॅक्टेरियल सेल वॉल, चला बॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे ती कोणत्या घटकापासून बनलेली असते. कोणते घटक असतील, कधी ऐकलं तुम्ही? यस, पेप्टिडोग्लायकेन. आपण शिकलो ना बेटा, ते काय शिकलो? पेप्टिडोग्लायकेन. तर या पेप्टिडोग्लायकेन या घटकापासून ते बनलेले आहेत. पेप्टिडोग्लायकेन एमसीक्यू साठी हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता पेप्टिडोग्लायकेन बेसिकली काय, तर हे आहे की पॉलिसॅकराइड प्लस आपण त्याला अमायनो ऍसिड्स असे म्हणतो. इथं लिहू आपण पॉलिसॅकराइड प्लस अमायनो ऍसिड, या दोन गोष्टी एकत्र आल्या की तयार होतो पेप्टिडोग्लायकेन. आणि फ्रॉम दॅट पेप्टिडोग्लायकेन द वॉल ऑफ द सेल ऑफ द बॅक्टेरिया आर कंपोज्ड, तयार झालेला आहे. तिसरं आहे मुलांनो मुलींनो बेटा, युग्लिनॉइड. युग्लिनॉइड, आता हे युग्लिनॉइड काय आहे, तर हे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स आहेत. वाक्य फार स्लोली आपण ज्यावेळेस व्हिडिओ बघाल त्यावेळेस आपण नक्कीच हे लिहून घ्यावं. युग्लिनॉइड काय आहे? सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम. सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम चा ग्रुप आहे, ठीक आहे. सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये युग्लिना अँड इट्स रिलेटिव्ह, म्हणजे युग्लिना सारखे रिलेटिव्ह असणारे आहेत आणि सिंगल सेल्ड आहे. आणि बेटा अजून एक त्याची खासियत म्हणजे ते फ्लॅजेलेटेड आहेत. फ्लॅजेलेटेड म्हणजे काय रे? फ्लॅजेला आपण बघितलेला आहे, तर ते फ्लॅजेलेटेड टाइप विद्यार्थ्यांना आपल्याला दिसतात. म्हणजे लोकोमोटरी टाइप ऑफ द ऑर्गन दे पजेस, म्हणजे त्यांना लोकोमोटरी ऑर्गन असणाऱ्या अशा पद्धतीच्या ऑर्गॅनिझमचा एक ग्रुप आहे ज्यात युग्लिना हा सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम येतो. त्यासोबत युग्लिना सारख्याच इतर घटकांचा सुद्धा समावेश होतो. त्याला युग्लिनॉइड असे आपण म्हणतो. इथे इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ लिहिलेला आहे. ह्याला सेल वॉल आहे आणि ह्याची जी सेल वॉल आहे ते एका प्रोटीन रिच लेयरनं बनलेली आहे. ठीक आहे बेटा, प्रोटीन रिच लेयर म्हणजे प्रोटीन रिच लेयरनं बनलेली आहे. आणि त्या प्रोटीन रिच लेयरला विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणतो पेलिकल. काय म्हणत असतो? पेलिकल.
तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती की दीज कंटेंट और द टॉपिक ऑफ द चॅप्टर प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द व्ह्यू ऑफ एक्झामच्या व्ह्यू साठी स्पेशली मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स यातून पडण्याची दाट शक्यता असते. म्हणून आय वुड लाईक टू वन्स अगेन रिक्वेस्टिंग टू एव्हरीवन टू पे युअर अटेन्शन ॲज कम्पेअर्ड टू द अदर पार्ट जस्ट मोर हिअर. तर मग इथं आपण थोडंसं जास्त अटेन्शन प्ले करणं गरजेचं आहे. आता आपल्याला माहिती आहे फंगल सेल माहिती आहे ना, फंगल सेल. ओके, त्या फंगल सेल बद्दल चर्चा करू. चला, ही जी फंगल सेल आहे, फंगल सेल वाल, फंगल सेल वाल. आता ही जी फंगल सेल वाल आहे ती कशा, म्हणजे फंगस आणि बुरशीची सेल वाल कशापासून बनली? कायटिन नावाच्या एका केमिकल सबस्टन्स पासून. CHITIN. कायटिन इज द केमिकल सबस्टन्स किंवा मेन कंपोनेंट ऑफ द केमिकल मेन कंपोनेंट ऑफ द फंगल सेल वॉल इज कन्सिडर्ड ॲज द कायटिन. म्हणजे कायटिन हा त्या सेलच्या वॉलचा मुख्य कंपोनेंट आहे, जो की एक पॉलिमर आहे एन ॲसिटिल ग्लुकोजामाइनचा. काय आहे वाक्य, नीट लक्षात घ्यायचं बेटा. ह्याला पुन्हा सांगतोय मी की हा पॉलिमर ऑफ, लिहू इथं पॉलिमर ऑफ, पॉलिमर कळतात आपल्याला, यस, पॉलिमर ऑफ एन, पॉलिमर हा पॉलिमर आहे. तर आपल्याला माहिती असावं की एन ॲसिटिल ग्लुकोजामाइन, ॲसिटिल ग्लुकोजामाइन. तर अशा पद्धतीनं त्याचं केमिकल नेचर असणारा हा पदार्थ जो आहे तो पदार्थ म्हणजे फंगल सेलवाल आहे म्हणून आपल्याला सांगता येईल. तर आता बरेच घटक आहेत की याच्यामध्ये आपल्याला काही प्लांट्स आहेत, जसं की काही अदर प्लांट मध्ये कोणत्या पद्धतीचे असतात त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर आता अदर प्लांट्स मध्ये जसं आपण आता बोललोय की वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो सेलवॉलचे मटेरियल आहेत, त्याचे कंपोनंट आहेत. मग राईट नाव आम्हाला आता शोधायचंय किंवा बघायचंय की आम्ही आता थोड्या वेळापूर्वी बॅक्टेरियामध्ये कशा पद्धतीचं असतं, फंजायमध्ये कशा पद्धतीचं असतं, पुन्हा आम्ही युग्लिनॉइड मध्ये कशा पद्धतीचं असतं, या सर्व प्रकाराबद्दल बघितली. आता काही प्लांटमध्ये अजून काही ह्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या टाईप ऑफ सबस्टन्सेस आपल्याला आढळतात का बघू. तर तिथं लिहिलेलं आहे अदर प्लांट इज कन्सिस्ट ऑफ द सेल्युलोज. हे अतिशय महत्वाचा पार्ट आहे बेटा. हेमिसेल्युलोज, दुसरं तसेच पेक्टिन आणि प्रोटीन. These are the also different chemical substances which is normally found in the formation of the cell wall. सेल वॉलच्या फॉर्मेशन मध्ये आम्हाला नॉर्मली ही सर्व घटके विद्यार्थ्यांना दिसून येतात. त्यानंतर द डिपॉझिशन ऑफ द डिफरंट टाइप ऑफ द मटेरियल इन देअर सेल वॉल. आता वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल सुद्धा आहे. दीज आर द मेन कंपोनंट. फॉर एक्झाम्पल सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन, प्रोटीन, दीज आर द मेन. आणि या मेन शिवाय इतर टाइप ऑफ मटेरियल आल्सो प्रेझेंट इन दिस सेल वॉल ऑफ दॅट सेल. Now we need to discuss about these type of the other material which is present among these main type of the component. मग आता ते कोणते आहेत बघू. पहिला लिहिलेला आहे लिग्निन. लिग्निन हा स्क्लेरेन्कायमा सेल मध्ये असतो. दीज आर दी प्लांट सेल. वेसल्स मीन्स वाहिनी होय. अँड द ट्रकिड मीन्स ऑल्सो अ लार्जर वेसल. इट मीन्स दॅट की यांच्यामध्ये ज्या सेल्स आहेत बेटा, त्या सेलमध्ये जे सेल वॉल आहेत दॅट सेल वॉल शो द मेन कंपोनंट ॲज द लिग्निन. लिग्निन हा कंपोनंट त्यामध्ये आपल्याला आढळतो. तसेच नंबर 2 सुबेरिन. सुबेरिन कॉर्क मध्ये आढळतो बेटा. कॉर्क याने झाडाची साल होय, त्याच्यातल्या सेल्स आहेत. आणि ही कॅस्पेरियन स्ट्रीप, कॅस्पेरियन स्ट्रीप ही आहे. तर रॉबर्ट कॅस्पेरी यांच्या नावामुळे याला आपण कॅस्पेरियन स्ट्रीप असे म्हणतो. रॉबर्ट कॅस्पेरी यांनी ते नाव दिलेलं आहे. आणि मुलामुलींना बेटा हे कॅस्पेरियन स्ट्रीप म्हणजे काय आहे, ते बँड ऑफ द सेल वॉल मटेरियल.
सेल वॉलच्या मटेरियलचा एक बँड आहे आणि एक पट्टा आहे बेटा. पट्टा म्हणजे सेल वॉलच्या मटेरियल पासून तयार झालेला पट्टा. And that particular type of the cell wall band is considered as the Casparian strip, and that Casparian strip is present in the endodermal cell. Endo means inside, dermal means layer, त्वचा आवरण. त्या लेयर त्वचा आवरणामध्ये ज्या सेल्स असतात त्या सेलला आम्ही एंडोडर्मल सेल असे म्हणतो. आणि त्या सेल मध्ये कॉर्क आणि कॅस्पेरियन स्ट्रिप्स प्रेझेंट आहेत आणि त्या बनलेल्या आहेत सुबेरिन नावाच्या केमिकल कंपोनंट पासून. पुढे जाऊ. इट इज अ हायली इम्परमिएबल आहे. कोण इम्परमिएबल आहे एमसीक्यू साठी गरजेचं आहे. दिस सुबेरिन इज व्हेरी इम्परमिएबल. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द वर्ड इम्परमिएबल मीन्स काय. इम्परमिएबल मीन्स the ability or the capacity of the cell wall which do not allow any kind of the movement of atom, molecule or ion from inside to outside and from outside to inside. म्हणजे मुला मुलींनो बेटा ती एक सेल वॉलची अशी क्षमता आहे ज्या क्षमतेमुळे सेल वॉलच्या आतूनही काही बाहेर येणार नाही आणि बाहेरून सुद्धा आत काही येणार नाही. तर अशा पद्धतीची ॲबिलिटी ऑफ द सेल वॉल आहे. म्हणजे कुठलाही पदार्थ पास न करण्याची, ना बाहेर जाईल ना आत येईल. सच टाइप ऑफ ॲबिलिटी और द कॅपॅसिटी और द प्रॉपर्टी ऑफ द सेल वॉल इज कन्सिडर्ड ॲज अ इम्परमिएबल अँड ऑकर इन मिडल लॅमेला. आणि विद्यार्थ्यांनो हे जे मिडल लॅमेला आहे या मिडल लॅमेला मध्ये आपल्याला ते दिसून येतं. आता आपण सगळे म्हणणार हा मिडल लॅमेला आम्हाला माहितच नाही. तर हा मिडल लॅमेला इज अ लेयर आहे, एक प्रकारचं आवरण आहे. मेनली ऑफ कॅल्शियम पेक्टेट. कॅल्शियम पेक्टेट पासून तयार झालेले एक आवरण आहे, त्याला आम्ही मिडल लॅमेला असे म्हणतो. जसे जसे आपण आता पुढील भागाकडे वळू त्या पद्धतीने आपण त्याच्या संदर्भातली अजून मोर अँड मोर इन्फॉर्मेशन शुड बी कलेक्टेड. नेक्स्ट बघू बेटा. ती नेक्स्ट आहे क्युटीन. क्युटीन काय आहे तर आता आम्ही सध्या एकच चर्चा चालू आहे आमची की वी आर डिस्कसिंग राईट नाऊ अबाउट द कंपोनंट ऑफ द सेल वॉल. सेल वॉलच्या कंपोनंट बद्दल आपण चर्चा करत आहोत आणि क्युटीन हा बी एक सेल वॉलचा घटक आहे. कंपोनंट म्हणजे घटक. जसं आम्ही आमच्या घरामध्ये ना कशाची भाजी करतो तर भाजी करत असताना किंवा एखादी रेसिपी करत असताना अनेक प्रकारचे पदार्थ आम्ही एकत्र मिसळतो. आता उदाहरण घेऊ सांगू, आपल्याला पोहे खायचे आहेत. तर पोहे खायचे असतील तर बेटा आपण काय करतो त्यामध्ये, मग आता तेलापासून जिऱ्यापासून अगदी मिरची असेल, शेंगदाणे असतील बेटा, पुन्हा पोहे असतील, त्यात डाळवा असेल, असे अनेक प्रकारचं मिश्रण करतो आणि त्याला एकच नाव देतो आणि त्याला म्हणतो आम्ही काय काय खात आहात. आम्ही पोहे खाल्ले. पण तुम्ही पोह्यासोबत जिरे खाल्ला, लसण खाल्ला, तेल खाल्ला, शेंगदाणे खाल्लेत हे आपण सांगतो का? नव्हे, आम्ही फक्त पोहे खाल्ले. मग ते काढून ठेवले होतं का बाकीचं सगळं? नाही. त्याच पद्धतीने सेल वॉल असंच असतं. सेल वॉल मध्ये अनेक घटक असतात पण त्याला नाव सेल वॉल दिलेलं असतं. त्यापैकीच एका घटकाचं नाव क्युटीन आहे आणि हा क्युटीन हायड्रोफोबिक आहे. बेटा हायड्रो मीन्स वॉटर. हायड्रो म्हणजे पाणी आणि फोबिक्स म्हणजे त्याची भीती म्हणजे वॉटर रिपेलंट. दिस क्युटीन कॅनॉट अलाउड द वॉटर टू कम इन किंवा कम टुवर्ड्स इट. त्याच्याकडे पाण्याला येऊच देणार नाही. पाण्याला रिपेल करणार, रिपेल दूर ढकलून देणार. अँड वॅक्सी सबस्टन्स आहे बेटा. ते वॅक्सीचा अर्थ होतो चिकट असणारा एक द्रव्य पदार्थ आहे ज्याला आपण क्युटीन सारखा पदार्थ म्हणू. इट फॉर्म्स द क्युटिकल ऑन द लीफ सरफेस. लीफच्या सरफेसवर म्हणजे पान जे असतं वनस्पतीचं, त्या वनस्पतीच्या पानावर आपल्याकडून बऱ्याच वेळेस असं बघण्यात आलेलं असेल की पानावर विद्यार्थ्यांनो चिकट द्रव्य पदार्थ साचतो बेटा. वाक्य वन्स अगेन, ऑल दिस थिंग्स आर रेग्युलरली प्रेझेंट अराउंड अस. नेहमी ते आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी इथं आहेत. देर इज अ नो न्यू. आपल्याला नवीन काहीच इथं नाही. आलं लक्षामध्ये? मग आपण वनस्पतीचं पान आपल्याला माहिती आहे, त्या वनस्पतीच्या पानावर चिकट द्रव्य पदार्थ आउटर सरफेसवर साचतो. दॅट आउटर सरफेसवर साचलेल्या त्या चिकट द्रव्य पदार्थाच्या थराला द लेअर ऑफ द वॅक्सी सबस्टन्स विच इज नॉर्मली फाउंड ऑन द आउटर सरफेस ऑफ द लीफ इज कन्सिडर्ड ॲज द क्युटिकल.
त्या लेयरला आपण क्युटिकल असे म्हणतो, चिकट द्रव्य पदार्थाच्या. इट हेल्प टू रिड्यूस द ट्रान्सपिरेशन रेट. त्या क्युटिकलचं काय म्हणणं काय आहे किंवा क्युटिकल कशा पद्धतीने मदत करतं? बेटा ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. वनस्पतीने तिच्या पानामधून वाफेच्या स्वरूपात पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया त्याला म्हणतात ट्रान्सपिरेशन. काय म्हणतात? वनस्पतीने तिच्या पानाच्या मदतीने वातावरणामध्ये पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया इज अ ट्रान्सपिरेशन. आणि ट्रान्सपिरेशन का नाही होऊ शकणार बेटा? पानावर आउटर सरफेसवर क्युटिकलचा एक थर जमा झालेला आहे. अँड दॅट लेअर ऑफ द क्युटिकल कॅन नॉट अलाउ द वॉटर टू कम आउट, बाहेर येऊ देत नाही. दॅट्स वाय बाष्पोत्सर्जन नावाची प्रक्रिया म्हणजे वनस्पतीने पाणी लॉस्ट करण्याची प्रक्रिया ही अत्यंत कमी होते. कुणामुळे? त्या क्युटिकल नावाच्या सबस्टन्समुळे. ओके, सोपं आहे. त्यानंतर बेटा म्युसिलेज ऑन द सरफेस ऑफ द हायड्रोफाइट. हायड्रोफाइट म्हणजे काय? तर पाण्यात वाढणाऱ्या ज्या वनस्पती आहेत पाण्यामध्ये, अशा वनस्पतीच्या पानांच्या किंवा वनस्पतीच्या सरफेसवर, पृष्ठभागावर म्युसिलेज नावाचा हा घटक आहे. याला डेन्सिटी अत्यंत कमी स्वरूपामध्ये आहे, त्यामुळे तो काय करत असतो की कधीही कशात मिसळत नाही बेटा. तो म्हणजे मिसळत नाही म्हणण्यापेक्षा पाण्यामध्ये अजिबात बुडणार नाही. नेक्स्ट, द सेल वॉल ऑफ द यंग प्लांट सेल. एखादा कोवळा प्लांट आहे, कोवळा कळतो ना, आपण एखादी बी पेरली आणि बी पेरल्यानंतर अवघ्या 4-2 दिवसात 8 दिवसात जन्म झालेला जे प्लांट आहे ना, त्याला आपण यंग प्लांट म्हणायचं, मराठीमध्ये कोवळा प्लांट म्हणायचं. तर त्याचे जे सेल वॉल आहे, त्याच्या सेल वॉल, द प्रायमरी वॉल इज कॅपेबल ऑफ द ग्रोथ. तर त्याची प्रायमरी वॉल ही काय असणार आहे? कॅपेबल करू शकते ग्रोथला. आणि मग प्रायमरी वॉल जी आहे ती किती वेळ राहणार? तर ती थोडाच वेळ असणार आहे बेटा. प्रायमरी सेल वॉल ग्रॅज्युअलीचा अर्थ मराठीमध्ये हळूहळू डिमिनिश होते, नष्ट होते ॲज द सेल मॅच्युअर. ज्यावेळेस सेल मॅच्युअर होईल ना, तर सेल मॅच्युअर झाल्यानंतर ती जी प्रायमरी सेल वॉल आहे ती काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. अँड द सेकंडरी सेल वॉल फॉर्मड ऑन इनर साइड ऑफ द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या इनर साइडला सेकंडरी सेल वॉल आपल्याला तयार झालेली दिसून येईल. द मिडल लॅमेला आत्ताच बघितलं आपण की मिडल लॅमेला हा एक लेयर आहे आणि तो कॅल्शियम पेक्टेट पासून बनलेला आहे. आपल्याला एमसीक्यू साठी हे लक्षात ठेवायचं आहे की कॅल्शियम पेक्टेट पासून बनलेल्या त्या पदार्थाला आपण म्हणत असतो मिडल लॅमेला. ठीक आहे. त्यानंतर कॅल्शियम पेक्टेट काय करतो? व्हॉट काइंड ऑफ द फंक्शन इज परफॉर्म्ड बाय द कॅल्शियम पेक्टेट? द कॅल्शियम पेक्टेट होल्ड्स किंवा ग्लू द डिफरंट नेबरिंग सेल टुगेदर. आता मुलींना बेटा हे डिफरंट सेल्स आहेत, इथे एक सेल आहे, इथे एक सेल आहे, अशा अनेक प्रकारच्या सेल्स एकत्र आहेत. मग या सेलला, सर्व सेल्सला एकत्र पकडून ठेवायचं असेल तर ग्लू, आपण जसं काहीतरी चिटकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थाला ग्लू म्हणतो, त्याच पद्धतीनं मुलांनो सेल वॉल मध्ये आपल्याला कॅल्शियम पेक्टेट सुद्धा आजूबाजूच्या सेलला स्टिक चिटकून ठेवण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करत असतो. द सेल वॉल अँड द मिडल लॅमेला मे बी द ट्रान्सवर्स बाय प्लाझ्मोडेस्माटा. बेटा प्लाझ्मोडेस्माटामुळे आपल्याला सेल वॉल आणि मिडल लॅमेला, प्लाझ्मोडेस्माटामुळे या मिडल लॅमेला आणि आपल्याला ते प्लाझ्मा आपलं सेल वॉल अलग झालेले दिसतील. आणि प्लाझ्मोडेस्माटा हा काय आहे? तर मुलींनो प्लाझ्मोडेस्माटा हा काय करतो बेटा? तर हा कनेक्शन निर्माण करून देणार आहे दोन सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. म्हणजे सेल नंबर ए, सेल नंबर बी, these two cells are connected with each other with the help of the plasmodesmata. प्लाझ्मोडेस्माटा काय आहे? तर एमसीक्यू ला अनेक वेळेस हा प्रश्न विचारला गेलेला आहे की प्लाझ्मोडेस्माटामुळे दोन सेल एकमेकाशी कनेक्ट झालेल्या आपल्याला दिसतात. हा एमसीक्यू साठी अत्यंत गरजेचा आणि महत्वाचा अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आपल्या सेलच्या वॉल संदर्भामध्ये, त्याच्या स्ट्रक्चर संदर्भात, त्याचे फंक्शन्स आणि व्हेरियस टाइप ऑफ जे काही
कॉम्पोनंट ऑफ द सेल वॉल होते जे NCERTच्या बुकमध्ये कंप्लीट होते, त्या संदर्भातला अभ्यास विद्यार्थ्यांना आपला झालेला आहे. बाय बॅड लक अनफॉर्च्युनेटली आपल्या सर्वांना काही यामध्ये काही प्रॉब्लेम आलेला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. तर तोपर्यंत पुढील व्हिडिओपर्यंत आपल्या सर्वांना बेटा गॉड ब्लेस यू अँड ऑल द बेस्ट.